किंग सर्कल भागात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडतेय। आणि याच संदर्भातली अधिकची माहिती आणि अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून। वेदांत, जवळपास 2 तासांहून अधिक काळ उलटलेला आहे। पाणी हे साचण्यास किंवा पाणी ओसरण्यास अजूनही सुरुवात झालेली नाहीये। सध्याची तिथली परिस्थिती काय आहे? आकांक्षा, जो पावसाचा जोर आहे तो काहीसा कमी झालेला आहे, मात्र ज्या प्रकारे पाणी किंग सर्कल परिसरात साचलेलं आहे आणि त्यामुळेच अगदी परेलपासनं आपल्याला ही वाहतूक कोंडी आणि स्लो मुव्हिंग ट्रॅफिक कशा प्रकारे आहे ती आपण बघतोय। दृश्यांमध्ये जे बघतोय आपण की लांबच लांब रांगा, अगदी हिंद मातापासून ते पुढे मग किंग सर्कल आणि सायनचा जो ब्रिज आहे तिथपर्यंत या रांगा आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे अगदी 10-15 मिनिटाचं जे अंतर आहे त्यासाठी 1 तास 1.5 तास लागत आहे। आणि पुढे जी दृश्य आपले कॅमेरामॅन विनय राजभर दाखवतात की पुढे ज्या प्रकारे किंग सर्कलला पाणी आहे, पाण्याचा निचरा होण्यासाठी वेळ लागेल। आता जर पावसाचा जोर असाच कमी झाला तर एक साधारणपणे अर्ध्या पाऊण तासात हे पाण्याचा निचरा होईल। मात्र हे पाण्याचा निचरा होण्यासाठी ज्या प्रकारे पंपिंग स्टेशन्स आहेत त्याचा मात्र फारसा वापर होताना दिसत नाहीये, ते काम करत नाहीत आणि म्हणून मॅनहोल सुद्धा उघडण्यात आलेले आहेत जेणेकरून फटाफट हे पाणी याचा निचरा होईल। मात्र अनेक गाड्या बंद पडलेल्या आहेत, तिकडे सुद्धा आपण बघतोय जी एसटी बस आहे ती बंद पडलेली आहे, काही टेम्पो बंद पडलेले आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडी दोन्ही बाजूने, म्हणजे दादर साईडला तुम्ही येत असाल तरी इथे वाहतूक कोंडी आहे, घाटकोपर साईडला जात असाल तरी वाहतूक कोंडी आहे। आणि त्यामुळे जर गरज असेल, आवश्यकता असेल आणि जर काही इमर्जन्सी काम असेल तरच बाहेर निघावं अशा प्रकारच्या सूचना मुंबई महापालिकेने केलेल्या आहेत, कारण रेड अलर्ट जारी केलेला आहे। आता जरी पावसाचा जोर कमी झाला तरी पुढील 2-3 तासात मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे आणि त्यामुळे ही दृश्य पाहून तरी मुंबईकर विचार करतील की बाहेर पडायचं की नाही। नक्कीच।